आपण पाहिले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या जाणून घेऊया। शिवसैनिक म्हणून मला एक साहेबांनी जी धोरण घेतलं ते म्हणजे चांगलंच आहे, विरुद्ध पक्षामध्ये बसण्याचं। आणि जे भारतीय जनता पार्टीने त्यांना गोल गोल फिरवलं हे एकदम चुकीचं आहे। त्याबद्दल शिवसैनिक खूप नाराज आहे। आम्हा शिवसैनिकांचं हेच मत आहे का जी बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवले, बाळासाहेबांनी सगळ्यांना शिकवले शिवसैनिकांना का कोणासमोर झुकायचं नाही, तर ही जी भूमिका आहे आज जी ठरलेली आहे ती भरपूर चांगल्या परीने केलेली आहे। आणि आम्हाला शिवसैनिकांना हेच पाहिजे होतं का आम्ही विरोधी पक्षातच राहून काम करावं, हेच चांगलं आहे। आम्हाला तर असं वाटतं का शिवसैनिकांनी विरोधकाच राहावं, ही आमची शिवसैनिकांची भूमिका आहे। शिवसेना विरोधी बाकावर बसते याचं फार वाईट वाटतंय, कारण आम्हाला अपेक्षा होती औरंगाबादकरांना की शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत येईल आणि त्याला बरेचसे मंत्रिपदही मिळतील। याबद्दल मला थोडीशी खंत वाटते, कारण भाजप आणि शिवसेना हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे। आतापर्यंत भाजप आणि शिवसेनाच्या युतीमध्ये भरपूर कामं झालेत, भरपूर चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि औरंगाबादमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना वेगळी झाल्यामुळे भरपूर ठिकाणी त्याचा फटका पण बसलेला आहे। आज जी भूमिका घेतली गेली ती अत्यंत तंतोतंत बरोबर आहे। ही भूमिका 3 दिवस पहिलेच घ्यायला हवी होती। खरं तर उद्धव साहेबांची आजची भूमिका एकदम तंतोतंत बरोबर आहे आणि राष्ट्रवादीला जर सोबत घेत असाल तर शिवसेना कदापि बीजेपी बरोबर जाणार नाही। आजची भूमिका ही योग्य आहे आणि जे उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय तो अतिशय महत्त्वाचा आणि चांगला आहे। मला तर असं वाटतं की भाजपनी ही जे काही 2-3 आठवड्यापासून जे काही बदनामी किंवा शिवसेनेला फार कमजोर समजलं त्यांनी, ती त्यांची फार मोठी चूक आहे।